जातीनिहाय जनगणनेचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या स्वागताकरता संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते, तालुक्याचे मंडळाध्यक्ष, सावनेचे मंडळाध्यक्ष मंदारजी मंगळे, रामरावजी मोवाडे, कापा मंडळाचे अध्यक्ष आमचे दिगंबरजी सुरतकर, बंटीजी महाजन, सोनूजी नवदिंगे, धनराजजी भोयर आणि सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोषामध्ये उपस्थित आहेत। खरं तर या देशामध्ये जातीनिहाय जनगणना 1932 मध्ये झाली होती आणि 1932 नंतर जो काँग्रेसचा कार्यकाळ आला त्या कार्यकाळामध्ये जातीनिहाय जनगणना झाली, पण काँग्रेसच्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थापोटी त्याची आकडेवारी कधी त्यांनी जाहीर केलेली नाही। पण मोदी साहेबांनी जो ऐतिहासिक, मोदी सरकारने जो ऐतिहासिक निर्णय घेतला आणि जातीनिहाय जनगणनेचा, कारण जातीनिहाय जनगणना जर झाली, सर्व जातीच्या, सर्व जाती धर्माच्या लोकांना शेवटच्या माणसापर्यंत त्याचा त्या ठिकाणी निश्चितच लाभ झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मंडळी, नेते मंडळी त्यांचं स्वागत करण्याकरता आणि जल्लोष करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालो। तरी मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सावने मतदारसंघाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोदी साहेबांचे आभार मानतो आणि तेच सांगतो। तुम्हाला काय वाटते या निर्णयाने भाजपचे सबका साथ सबका विकास संकल्प अधिक रूढ झाले का? जेव्हापासनं 2014 पासून या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आहे, त्यांनी जे निर्णय घेतले ते तात्काळ त्या ठिकाणी अंमलामध्ये आणले। जे प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित होते, राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता, काश्मीरचा 370चा प्रश्न प्रलंबित होता, असे अनेक प्रश्न या देशामध्ये जे प्रलंबित प्रश्न होते त्यांनी या 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ताबडतोब त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेऊन त्याचा निर्णय तडकाफडकी लावलेला आहे। मागील 2-3 प्रधानमंत्री काँग्रेसचे होऊन गेले या भारतात, पण ते लोक हा निर्णय घेऊ शकले नाही जे आमचे मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला। या निर्णयामुळे गोरगरीब शेवटच्या व्यक्तीपर्यंत याचा फायदा होणार आहे। आता ज्या लोकांना जातीनिहाय जनगणनेचा फायदा होऊ शकला नाही त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत याचा फायदा होणार आहे। त्याबद्दल आम्ही इथे मोदींना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। कोल्हापूरमध्ये 2004 मध्ये ज्या वेळेस पाण्यासाठी आंदोलन पेटलं होतं आणि मोठमोठे लोक त्या पाण्यावर अधिकार गाजवत होता आणि गरीब लोकांना त्या अधिकारापासून वंचित राहत होते, म्हणून शाहू महाराजांनी जन न्याय योजना त्यावेळेस उपस्थित केली आणि सर्वांना पाणी मिळावं, गरीब लोकांना पाणी मिळावं, मोठ्या लोकांना पाणी मिळावं, ते धोरण आज मोदी साहेबांनी पूर्ण भारत देशावर लागू केलं। त्याबद्दल मोदी साहेबांना धन्यवाद देतो। ही क्षमता एवढ्या दिवसापासून जे काँग्रेस करत होती पण त्यांच्यामध्ये निर्णय घ्यायची क्षमताच नाही, ती आज भारतीय जनता पक्ष मोदी सरकारमध्ये आहे आणि एकापेक्षा एक मोठमोठे निर्णय लोकांच्या, जनतेचा चांगलं होण्याकरता हे निर्णय घेत आहे। त्याबद्दल मोदी साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो आम्ही सर्वजण इथे।